श्री साई सच्चरित। गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति, द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्याधिलक्ष्यम्, एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री सद्गुरुभ्यो नमः। श्री साईनाथ महाराज सुमार 50 वर्षापूर्वी शिर्डीस प्रथम आले। शिर्डी हा गाव अहमदनगर जिल्ह्यात कोपरगाव तालुक्यात आहे। महाराज मूळ कोठेल राहणारे व त्यांची मातापित्रे कोण याविषयी खात्रीलायक माहिती मिळत नाही। एवढे मात्र खरी दिसते की महाराजांचा मोगलाईशी संबंध बराच असावा। महाराजांचे बोलण्यात शेळू, जालना, मांडवळ, पाथरी, परभणी, नौरंगाबाद म्हणजे औरंगाबाद, बीड, बेदर या मोगलाईंच्या गावांचा वारंवार उल्लेख येत असे। एकदा एक पाथरीचा ग्रहस्थ महाराजांचे दर्शनास आला होता। त्याला महाराजांनी पाथरीची हकीकत विचारून तेथील बहुतेक ठळक गृहस्थांची नावे घेऊन त्यांचे विषयी चौकशी केली। यावरून महाराजांना पाथरीची विशेष माहिती होती असे मानता येईल, पण त्याच जन्म तेथलाच असावा असे खात्रीलायक म्हणता येत नाही। तसेच महाराज मूळचे ब्राह्मण होते की ते जन्मतः मुसलमान होते हेही निश्चयात्मक सांगता येत नाही। किंबहुना त्यांच्या कित्येक भक्तांच्या म्हणण्याप्रमाणे ते अयोनिज होते की काय हेही सांगता येत नाही। महाराजांना अयोनिज म्हणणे हे भक्तेतरांच्या दृष्टीला अशक्य वाटेल, पण तसे प्रस्तुत लेखकाला वाटत नाही। या लेखकाजवळ महाराजांनी स्वतः एकदा असे उद्गार काढले होते की आता आपण जाऊ ते 8 वर्षाचे होऊन येऊ। श्री कृष्णमूर्ती देवकी मातेजवळ प्रकटली तेव्हा 8 वर्षाची होती असे पुराणांतरी वर्णन आहे। 8 वर्षाची मूर्ती असंभाव्य पडली दिसती। तेजे 10 दिशा उजळती, तेथे लपती शशी सूर्य। हरिविजय अंक 3 ओवी 123। महाराजांचे पुष्कळ भक्त त्यांना साधकाचे सिद्ध झालेले मानित नसून प्रत्यक्ष अवतार मानतात व महाराजांच्या लीला व त्यांची अद्भुत शक्ती पाहून त्यांना श्रीकृष्णाचा अवतार मानणारे पुष्कळ आहेत। महाराज मात्र स्वतः आपल्याकडे तो अधिकार घेत नसते। ते बोलताना आपल्याला परमेश्वराचा सेवक बदा म्हणून घेत। आपल्या गुरुचा आशीर्वाद आपल्याला पूर्ण आहे व त्याचेच कृपेने भक्तांची संकटे दूर होऊन त्यांचे कल्याण होते असे ते म्हणत। भक्तांना आशीर्वाद देताना प्राय अल्लाह भला करेगा हेच शब्द असत। स्वतःकडे कधीही मोठेपणा घेत नसत। ते कधीही अनल हक म्हणजे मीच परमेश्वर असे म्हणत नसत, पण त्यांचा उच्चार वारंवार यादे हक म्हणजे मी परमेश्वराची याद म्हणजे स्मरण करतो हा असे। महाराज शिर्डीस आले ते एका मुसलमान गृहस्थाकडील बारातीबरोबर आले। त्याचे नाव चांदभाई। तो धूपखेडे नावाच्या गावचा पाटील होता। एक दिवस त्याचा घोडा चुकला म्हणून त्याला शोधावयाला तो रानात चालला होता। तो तेथे एका झाडाखाली त्याला महाराज बसलेले दिसले। महाराजांना त्याने पूर्वी कधी पाहिले नव्हते। महाराजांनी त्याला हाक मारली व चिलीम पिऊन जा असे म्हणले। तो म्हणाला, माझा घोडा चुकला आहे व मी त्याचा शोधासाठी निघालो आहे। महाराज म्हणाले, त्यासाठी लांब कशाला जावायला पाहिजे, तो पलीकडच्या कुंपण्याच्या आड आहे। त्याबरोबर चांदभाई महाराजांनी सांगितलेल्या कुंपणाकडे गेला। तो तेथे घोडा खरोखरच चरत होता। चांदभाईने घोडा घेतला
व तो महाराजांकडे आला. महाराजांनी त्याला चिलीम पाजल्यावर तो महाराजांना आपल्या घरी येण्याबद्दल आग्रह करू लागला. महाराज म्हणाले, मी उद्या येईन. त्याप्रमाणे महाराज दुसरे दिवशी त्याचे घरी गेले. चांदभाईला चिलीम पाजली. तेथे रानात विस्तव नव्हता. महाराजांनी आपल्या हातात असलेल्या चिमटा जमिनीवर आपटून विस्तव उत्पन्न केला व आपले काम करून घेतले. महाराज चांदभाईचे घरी काही दिवस राहिले. नंतर चांदभाईचे बायकोच्या भावाच्या सोयरीक शिर्डीच्या एका मुलीशी झाली व त्या लग्नाचे बारातीबरोबर महाराज शिर्डी आले. बारात गावाबाहेर खंडोबाचे देवळाजवळ एका मळ्यात उतरली होती. महाराज खंडोबाचे देवळात गेले तो तेथे त्यांना मालसापती या नावाचे गृहस्थ भेटले. हे मालसापती शिर्डीचे राहणारे असून जातीने सोनार होते. हे खंडोबाचे भक्त असून खंडेरायाची बारी त्याच्याकडे कित्येक पिढ्यापासून असे. महाराज खंडोबाचे देवळात गेले तेव्हा कफनी, टोपी व अंगावर धोतर असा पोशाख होता. त्यांना पाहिल्याबरोबर मालसापती आओ साईबाबा या शब्दांनी त्यांचे स्वागत केले व तेच नाव म्हणजे साईबाबा महाराजांनी अखेरपर्यंत धारण केले. महाराजांची बहुतेक भक्त मंडळी त्यांना साईबाबा किंवा बाबा असे म्हणत. महाराजांची एकदा एका कामात कमिशनर साक्ष झाली तेव्हा महाराजांना नाव विचारले असता मला साईबाबा म्हणतात असे उत्तर दिले. मालसापती महाराजांना गावात घेऊन आले व तेथे त्यांनी महाराजांची व आपली सोबती काशीराम शिंपी व आप्पा जागले यांची गाण घालून दिली. हे तिघेही गावात येण्याच्या साधू संतांची, गोसावी वैराग्याची, फकीर फुकऱ्याची आपल्या शक्तीप्रमाणे सेवा करीत व त्याचा परामर्श घेत. शिर्डी गाव फार रहदारीचा असल्यामुळे येथे वारंवार अशी मंडळी येत व त्याची थोडी बहुत संभावना भरलेल्या त्रयीकडून होत असे. हे तिघेही म्हणजे काशीराम, आप्पा व मालसापती महाराजांचे पूर्ण भक्त बनले. यापैकी काशीराम व आप्पा हे पुढे काही वर्षांनी वारले. काशीरामांनी आधी देह ठेवला व त्यानंतर काही वर्षांनी आप्पांनी देह ठेवला. पण दोघांनाही मरण समयी एकादशी लाभली. हरिभक्तांचे मरण हरिदिनीच होणे योग्य व त्याप्रमाणेच या दोघांचेही झाले. काशीरामांनी महाराजांची सेवा अति उत्तम तऱ्हेने म्हणजे खरोखरच तन मन धनाने केली. महाराजांची कफनी पूर्वी भगवी किंवा पांढरी असे, पण काशीरामाने हिरवी कफनी व हिरवी टोपी महाराजांना शिवून दिली. पण प्राय महाराज पांढरेच कफनी घालीत व डोक्यास धोतर बांधीत. तसेच महाराजांना चिलीम तंबाखू पुरवून त्यांचा धुनीला सरपणही पुरवाव्याचे व जरूर पडल्यास पैसेही द्यावयाचे हे व्रत काशीरामांनी चालविले. पुढे तर आपली पैशाची थैलीच महाराजांपुढे ठेवायची व महाराजांनी इच्छेस येईल तितके पैसे घ्यावे अशी विनंती करावयाची. महाराज व्यावेळेस दक्षिणा घेत नसत तरी पण काशीरामाकडून 2 पैसे नेहमी घेत. महाराजांनी आपल्याकडून दक्षिणा घ्यावी याबद्दल काशीरामाला इतकी आतुरता असे की एखादी दिवशी जर महाराजांनी दक्षिणा घेतली नाही तर त्याला अतिशय वाईट वाटून डोळ्यातून अश्रूही यावयाचे. अशा प्रकारे वाईट वाटणे सुद्धा परमार्थाला विधातकच आहे, कारण त्यात माझी देण्याची शक्ती आहे असा तऱ्हेचा अभिमान शिरतो. अर्थात भक्तांच्या परमार्थाला विधातक गोडी असतील त्या काढून टाकण्याचा देवाचा नित्यसंकल्प असतो. त्याप्रमाणे काशीरामासही झाले. काही दिवसांनी त्याची पैशासंबंधाने ओढाताण होऊ लागली आणि महाराजांनी त्यांचा जवळ दक्षिणा मागण्याचा सपाटा चालविला.
पैसे संपले असे त्याला मोठ्या कष्टाने म्हणावे लागले. मग वाण्याजवळून मागून मला आणून दे असे महाराजांनी म्हणले. त्याप्रमाणे काही दिवस वाण्याकडून मागून आणायचा क्रम चालू ठेवला. पुढे वाणीही पैसे देईनासा झाला. अर्थात सगळी लीला काशीरामाची अभिमान दूर करण्यासाठीच होती. त्याची अशी खात्री झाली की आपली देण्याची शक्ती नाही व हे त्याला पटल्याबरोबर त्याची सांपत्तिक स्थिती सुधरत चालली व तो पूर्वीप्रमाणे सुखवस्तू झाला. महाराजांनी आपल्याकडून दक्षिणा नित्य घ्यावी ही तळमळ पार नाहीशी झाली. काशीराम कापड विकण्याचा धंदा करीत असे व निराळ्या गावी बाजाराचे दिवशी दुकान घाली. या शूर कृत्याबद्दल मुंबई सरकाराकडून काशीरामास एक दरबार बक्षीस मिळाले. काशीरामाची 84 झटापट चालली असताना इकडे शिर्डीस महाराजांनी आकांत करून सोडला. एकसारख्या शिष्या बोंबा मारणे व इतर शोभाचे प्रकार चालले. जवळ असलेल्या मंडळींनी ताबडतोब ओळखलेले की कोणत्या तरी प्रिय भक्तावर अति महत् संकट आले आहे व हा सगळा आकांत त्या संकटातून भक्ताला रक्षण करण्यासाठीच आहे आणि तसाच प्रकार झाला. चोर पुष्कळ असून हत्यार बंद होते. त्याचे तडाख्यातून काशीरामाने जीवस सुटणे कोणालाही शक्य वाटले नसते. पण तारण्यापुढे मारणाराचे काय चालते असो काशीराम यानंतर काही वर्षे वाचला व शके 1830 त्या चैत्र शुद्ध 11 वारला. वर लिहिलेल्या तिघापैकी मालचापती बरेच दिवस हयात होते व नुकतेच म्हणजे गेल्या भाद्रपदात वारले. त्याचा व महाराजांचा अतिनिकट संबंध होता. महाराजांचे वसणे मशिदीत असे व निजणे एक रात्र मशिदीत व एक रात चावडीत असे. महाराज मशिदीत निजत त्या रात्री मालचापती उजाडेपर्यंत महाराजांजवळ येऊन बसून असत व मधून दोघांच्या अतिप्रेमाच्या गोष्टी चालत. मालचापतीचे देहावसान होईपर्यंत त्यांचा एक दिवस आड मशिदीत रात्रभर बसण्याचा क्रम चालू असे. हे चांगले अधिकारी असून पूर्ण निरपेक्ष असत व यांचेपासून महाराजांचे भक्तांना बोध व आनंद नित्य मिळत. असे किंबहुना महाराजांच्या पक्षात त्यांचा भक्तांना हे एक विश्रांती स्थानच होते. महाराज येथे प्रथम आले तेव्हा येथे एक देवीदास नावाचे साधू असत व त्यांच्याकडे निरनिराळे साधू निरनिराळे वेळी येत. तसेच रामेश्वर, पंढरपूर व इतर दक्षिणेकडील क्षेत्रांना पाय वाटेने जाणारे यात्रेकरूंचा हा रस्ताच असल्यामुळे पुष्कळ सत्पुरुषांचे पाय येथे वेळोवेळी लागत. त्यापैकी एक जानकीदास नावाचे साधू येथे बरेच दिवस होते. ते उत्तम अधिकारी होते असे सांगतात. त्यांची व महाराजांची फार बैठक असे. तसेच सुप्रसिद्ध गंगागीर बाबाही येथे येत असत. महाराज येथे आल्यानंतर जेव्हा गंगागीर येथे प्रथम आले तेव्हा महाराज 2 हातात 2 मातीच्या घागरी विहिरीवरून भरून नेत होते. त्यांना पाहिल्याबरोबर गंगागीर बाबा जवळ असलेल्या गावाकरी मंडळींना म्हणाले, ही मूर्ती येथे कधी आली? हे केवळ रत्न आहे. यांची योग्यता फारच मोठी आहे. गावचे फार मोठे भाग्य की हे रत्न तुम्हाला लाभले. नंतर गंगागीर बाबा महाराजांचे दर्शनास गेले व दोघांच्या मोठ्या प्रेमाच्या गोष्टी झाल्या. असेच उद्गार महाराजांसंबंधाने अक्कलकोटच्या आनंदनाथ महाराजांनी काढले होते. हे आनंदनाथ महाराज अक्कलकोटच्या सुप्रसिद्ध स्वामीचे शिष्य होते. ते येवळ्याजवळ सावरगाव
येथे एकदा गेले असता शिर्डीचे माधवराव बलवंत देशपांडे, दगडू भाऊ गायके, नंदराम शिवराम मारवाडी व भागचंद मारवाडी त्यांचे दर्शनास गेले होते. दर्शन झाल्यावर ही मंडळी शिर्डीस येवल्याला निघाली. तो आनंदनाथ महाराज एकाएकी धावत येऊन त्यांची गाडीत बसले व म्हणाले, मी तुमच्याबरोबर येतो. नेर गावाच्या व येवल्याच्या मंडळीने महाराजांना अडविण्याचा प्रयत्न केला, पण तो व्यर्थ गेला. आनंदनाथ महाराज येथे आले तेव्हा त्यांनी महाराजांसंबंधी शब्द काढले, ते असे, हा हिरा आहे, याची खरी किंमत तुम्हाला नाही. हा जरी उकरड्यावर असेल तरी प्रत्यक्ष हिरा आहे, हे ध्यानात ठेवा. यावेळी महाराज प्रसिद्धीस आले नव्हते व गावातले लोक त्यांना एक साधारण किंबहुना वेडा फकीर मानीत. महाराजांची स्थिती या वेळेला फाटके तुटके निस्तोरे, मन मानेल तेथे बसतोरे, वेड्या वेड्या परी दिसतोरे, परिभ्रमाण गिळूने असतोरे अशी होती. महाराज कधी ओढ्यावर जाऊन बसत, कधी गावकुसाजवळ असलेल्या एका लिंबाखाली बसत, कधी कोणाच्या मळ्यात जाऊन बसत. अंगावरील कपडे फाटके असत, कधी कधी उग्र रूप धारण करीत. या व अशाच वर्तनामुळे साधारण जनसमाजाला ते वेडेच वाटत. पण लवकरच लोकांचा भ्रम दूर झाला व महाराजांची योग्यता शिर्डीच्या लोकांना कळून आली. तो प्रकार असा घडून आला. महाराजांना मशिदीत व देवळातूनही पुष्कळ दिवे लावण्याची हौस असे. अर्थात हौस असे हे व्यावहारिक दृष्टीचे बोलणे आहे. खरोखर पाहिले तर त्यांचे करणे कोणती हौस पुरवण्याकरिता नसे, कारण त्यांना हौस अशी उरलीच नव्हती. तर त्यात काहीतरी अन्य हेतू म्हणजे लोकांचे हित करण्याचाच असावयाचा असो. या दिव्यासाठी महाराज तेली व वाणी यांचे घरोघर जाऊन तेल मागून आणीत. काही दिवस त्यांनी महाराजांना तेल दिले. अर्थात ती व्यावहारिक माणसे किती दिवस तेल देणार. त्यांनी एक दिवस महाराजांना तेल नाही म्हणून सांगितले. त्यामुळे महाराजांच्या नित्यक्रमात थोडाच फरक पडणार होता. महाराजांनी पणत्यामध्ये तेलाऐवजी पाणी घातले आणि नेहमीप्रमाणे काकडे घालून काडी ओढून ते पेटविले. महाराज ही तयारी करी असताना लोकांना त्यांचा वेडेपणाविषयी खात्री वाटू लागली. पण जेव्हा काडी ओढून काकड्यास लावल्याबरोबर ते पेटले व रात्रभर जळ राहिले, तेव्हा अर्थातच लोक थक्क झाले व त्यांनी तोंडास बोटे घातले व ते महाराजांना शरण गेले व महाराजांनी अवहेलना केल्याबद्दल क्षमा घातले. कित्येकांनी तर महाराजांना निरनिराळ्या तऱ्हेने थोडे थोडेही होते ते तर फारच घाबरले. पण महाराज पूर्ण दयाळू, अपकार करणाऱ्याची सुद्धा उपेक्षा करावयाची नाही, पण त्याच्यावरही उपकारच करावयाचा हे महाराजांचे ब्रीद. तेव्हा अर्थातच कोणालाही भिण्याचे कारण नव्हते. सर्व लोकांवर महाराजांचे प्रेम असून त्यांचे पुत्रवत प्रतिपालन महाराज करीत. गावावर कोणतेही संकट यावयाचे असले की महाराजांनी त्यांना त्याची उगाऊ सूचना द्यावयाची व महाराजांचे सांगण्याप्रमाणे जे वागत ते निर्भय होत. सगळ्या गावची जरी महाराजांवर श्रद्धा बसली तरी महाराजांचे निकट संबंध फार थोड्या लोकांच्या असे. महाराजांच्या प्रखर वृत्तीमुळे त्यांच्याशी फाजील चलगी करण्याची कोणाची हिंमत होत नसे आणि मशिदीत लोकांचे जाणे येणे फार कमी असे. या वेळेला येथील देशपांडे घराण्यापैकी माधवराव